फादर मीडियामध्ये आपलं स्वागत। आजपासून राज्य विधानसभेच्या आमदारकीचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। सकाळी 11 वाजल्यापासून तर दुपारी 3 पर्यंत तालुक्याच्या ठिकाणच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये हे आमदारकीचे फॉर्म स्वीकारले जाणार आहेत। मित्रांनो, संगमनेर आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघ हे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात हाय प्रोफाईल मानले जातात। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे संगमनेरचं 40 वर्षापासून प्रतिनिधित्व करतात। त्याचप्रमाणे सध्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व गेल्या अनेक टर्म्स पासून करत आहेत। हे दोघेही नेते त्यांच्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने मताधिक्य मिळवून निवडून येतात। आता हे दोन ज्येष्ठ नेते जरी असले आजी माजी महसूल मंत्री, परंतु गेल्या काही वर्षांपासून या दोघांमधून विस्तव जायला तयार नाही। बरं, बाळासाहेब थोरात हे राहता शिर्डी परिसराला भेटी देतात, विखेंच्या राजकीय विरोधकांच्या गाठी भेटी घेतात। नुकतंच त्यांनी 2-3 ठिकाणच्या विरोधकांना त्यांनी शिर्डीत येत राहत्यात येत भेटी दिल्या। एवढंच काय, बाळासाहेब थोरातांनी त्यांची अमृतवाहिनी बँक ही देखील राहत्यात आणलेली आहे। हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। परंतु गेल्या काही दिवसात बाळासाहेब थोरात यांच्या सुकन्या जयश्री थोरात आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यामध्ये राजकीय द्वंद्व आपल्याला पाहायला मिळत आहेत। जयश्री थोरात तर या भाषेत बोलल्या की खबरदार माझ्या बापाविषयी बोलाल तर याद राखा। एवढंच बोलून त्या थांबल्या नाही, तर त्यांनी विखेंचा खरपूस भाषेत समाचार घेतला। का तर काही दिवसांपूर्वी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संगमनेरमध्ये जात त्या ठिकाणी सांगितलं होतं की आमच्या कार्यकर्त्यांना जर त्रास द्याल तर आहे तिथं येऊन गाडू, म्हणजे ही गाडून टाकण्याची भाषा झाली। आणि त्याला प्रत्युत्तर जयश्री थोरात यांनी दिलं। जयश्री थोरात या राजकारणात नवख्या आहेत, त्यांचं वाक्चातुर्य किंवा बोलण्यात त्या सराईत असल्याचं दिसत नाही। त्या तुलनेमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील हे जास्त अनुभवी आहेत किंवा राजकारणाला त्यांना चांगला अनुभव असल्यामुळं या दोघांमधलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते। नमस्कार। आज जोरे गावामध्ये, माझ्या गावामध्ये अतिशय उत्साहामध्ये जल्लोषामध्ये आपले युवा संवाद यात्रेचं तुम्ही सर्वांनी स्वागत केलं। मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते, मनापासून आभार मानते। 7 लाख लोकांचा परिवार आहे हा संगमनेर तालुका साहेबांचा परिवार आहे। आणि ह्या संगमनेर तालुक्याकडे ना वाकड्या डोळ्यांनी बघायचं नाही। तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा संगमनेर तालुका राहणार नाही। 2.5 वर्षापूर्वी ते तोडून मोडून जोडून काहीतरी खोके सरकार जे बनलं तेव्हापासून जो त्रास चालू केला ना, अरे काय वाईट केलं होतं साहेबांनी त्यांचं एवढं। महसूल मंत्री सर्वात जास्त काळ राहिलेले साहेब आहेत। कधी कोणाचं वाटोळं केलं नाही साहेबांनी, कधी कोणाला त्रास दिला नाही। हा विरोधक आहे म्हणून ह्याला टाचेखाली चेपावं असं कधीच साहेबांनी केलं नाही। उलट विरोधकांना सुद्धा कॉलेजेस दिलेले आहेत, तिथं आपले पोरं शिकतील म्हणून, आपले पोरं नोकरीला लागतील म्हणून। साहेबांनी कधी वाईट कोणाबरोबर वागले नाहीये। आणि तुम्ही ज्या प्रकारे भाषण त्यांच्याविषयी करतात ना, ते आमचा स्वाभिमान आहे। थोरात साहेब ह्या संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान आहे। खबरदार जर माझ्या बापाविषयी असं काही बोलले तुम्ही, हा बाप फक्त माझ्या एकटीचा नाहीये, इथे 7 लाख पोरांचा आणि पोरींचा बाप आहे। 7 लाख। परंतु राजकीय नेत्यांची आता ही तिसरी पिढी आहे, दुसरी पिढी आहे, आणि या पिढ्यांमध्ये देखील वंश परंपरागत जसं आपण
कोपरगावचं बघतो, काळे आणि कोल्हे या परिवारामध्ये आता त्यांची सुद्धा तिसरी टर्म आहे, परंतु बोलण्याची भाषा आणि भाषणाचा जो स्तर आहे, गाडून टाकण्याची भाषा असेल किंवा माझ्या बापाविषयी बोलू नका म्हणणं असेल किंवा एका सरपंचाला टॉयलेट साफ करायला लावण्याचं विधान असेल, यातून नेमकं काय साध्य होणार. जयश्री थोरात यांनी तर पुढे चालून हे सुद्धा सांगितलंय की आता संगमनेर तालुक्यात असलेले आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाला अटॅच असलेल्या 28 गावामध्ये देखील आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. म्हणजे एका दृष्टीने त्यांनी विखे पाटलांना पुन्हा एकदा शह देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हारा 40 साल का काम देख के हर बंदा यहाँ शर्मिंदा है कि तुम्हारा 40 साल का काम देख के हर बंदा यहाँ शर्मिंदा है. यहां पे उनका हर कार्यकर्ता करता गोरख धंधा है. तुम्हारे 40 साल का काम देख के हर बंदा शर्मिंदा है. यहां पे हर उनका कार्यकर्ता करता गोरख धंधा है. अरे ये समझ रहे थे इतने सालों से कि साकुर का हर इंसान बहरा अंधा है. ये समझ रहे थे इतने सालों से कि साकुर का हर इंसान बहरा अंधा है. लेकिन डरो मत साकुर के भाई और बहनों, टाइगर अभी, टाइगर अभी, टाइगर अभी. जय महाराष्ट्र. 40 साल का काम देख. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि आमदारकीचे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि हे फॉर्म 10,000 रुपयाच्या अनामत रकमेमध्ये ओपन कॅटेगरीतल्या लोकांसाठी ते उपलब्ध आहेत. तर SC ST साठी 5,000 रुपये अनामत रक्कम आहे. काय सांगावं, पुढचा आमदार देखील तुमच्या आमच्यासारखा सामान्य घरातला होऊ शकतो. त्यामुळे निश्चितच ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा. साकुर का हर इंसान बहरा अंधा है. ये समझ रहे थे इतने सालों से कि साकुर का हर इंसान बहरा अंधा है. लेकिन डरो मत साकुर के भाई और बहनों, टाइगर अभी, टाइगर अभी, टाइगर अभी. जय महाराष्ट्र.